आणि त्यांनी तात्काळ आपले अमित सैनी या प्रोजेक्टचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त आणि LNTची टीम पाठवली होती आणि आज मी स्वतः आलोय। काही जोडण्या ज्या आहेत हे जॉईंट आहेत, हे जॉईंटमध्ये लिकेज आहे, 2-3 जॉईंटमध्ये लिकेज आहेत आणि त्यामुळे याची ओल इतर ठिकाणी देखील पसरलेली आहे। यामध्ये या टनेल एक्सपर्टचे जे स्कॉटलंडचे जॉन म्हणून आहेत तेही भेटले आता। त्यांचंही म्हणणं आहे की पूर्णपणे याच्यामध्ये स्ट्रक्चरल जे मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आहे। हा जॉईंटमध्ये जे आहे त्या जॉईंटमध्ये लिकेज आहे, जे आपण एक्सपान्शनचे जॉईंट आहे ते, आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता 2-3 जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहेत। जेवढे 25 जॉईंट आहेत, इकडे 25 जॉईंट आहेत आणि तिकडे 25 जॉईंट आहेत, या सर्व 25 जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे। इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांचे देखील यामध्ये सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे। टेम्पररी सोल्युशन होणार नाही, परमनंट सोल्युशन यामध्ये काढू आणि जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही। आणि आता रहदारी देखील चालू आहे, नाही रहदारीला देखील कुठलाही अडथळा नाही, कारण मेन स्ट्रक्चरला कुठलाही बाधा नाही आहे। या जॉईंटमधले लीक आहेत, जसं आपण घाटामध्ये आपण मोठे टनल बघतो, बोगदे, त्या बोगद्यामधून देखील आपण पाहतो की काही ठिकाणाहून पाणी येतं, परंतु या ठिकाणी जे येणारं पाणी आहे हे 100% पूर्णपणे थांबवण्यासाठी पॉलिमर ग्राउटिंग केलं जाईल इंजेक्शनद्वारे आणि सर्व जेवढे जॉईंट आहेत हे सर्व जॉईंट केले जातील आणि त्याच्यावर पूर्णपणे विशिष्ट प्रकारची जी काही प्रक्रिया आहे ती केली जाईल, जेणेकरून फुलप्रूफ हे इथं कुठल्याही भविष्यामध्ये त्रास होणार नाही, पाणी लिकेज होणार नाही। नाही, पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये पाऊस आणि आता पावसाळा तर सुरू होईलच, परंतु हे जे काही काम झाल्यानंतर इथे पावसाळा असू द्या काही असू द्या पाणी येणार नाही अशा प्रकारची त्यांची खात्री आहे। दुसरी आम्ही आपण 31 मे पर्यंत करणार होतो ना, 10 जून पर्यंत आपण कमिशनर सांगतायत, वरळीपर्यंत आपण दुसरी लेन पण सुरू करू। नाही, आधी आणि मध्ये काय त्याच्याने काय फरक पडणार आहे? जे काय काम छोटं मोठं होतं ते तसंच ठेवून उद्घाटन करायचं याला काय अर्थ होता का? पूर्ण काम झाल्यानंतर त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याचा विषय नाही आहे। यामध्ये लोकांच्या फायद्याचा जो विषय आहे, लोकांना जो दिलासा द्यायचा आहे त्याचा विषय केला पाहिजे आणि हे जेव्हा लक्षात आलं, हे लक्षात आल्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्यांच्या एक्सपर्टनी स्वतः जे जॉन म्हणून आहे त्यांनी सांगितलं की स्ट्रक्चर जे मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आणि हे जॉईंटमध्ये जे काही लिकेज झालेलं आहे हे आपल्याला दुरुस्त करता येईल आणि त्याला कुठलाही या पूर्ण प्रोजेक्टला जो कुठलाही धोका नाही। त्यामुळे हे फुलप्रूफ काम आता होईल आणि यानंतर जे काही लिकेजेस आहेत हे 2 ठिकाणी लिकेज असले तरी सुद्धा सगळे जेवढे जॉईंट आहेत हे सगळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।